रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। काय प्रशासनाला आदेश तुम्ही आता या बैठकीत दिले? आज रत्नागिरी जिल्ह्याची पोलीस डिपार्टमेंटची बैठक पालकमंत्री म्हणून माझ्या अध्यक्षतेखाली पार पडली आणि फक्त एकच विषय त्याच्यामध्ये होता की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थाच्या सेवनाच्या संदर्भातल्या ज्या काही तक्रारी येत आहेत त्याच्यावर ठोस भूमिका पोलीस डिपार्टमेंटनं आणि जिल्हाधिकारी प्रांताधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे या संदर्भातल्या सूचना देण्यासाठी आजची बैठक होती। टास्क म्हणून अंमली पदार्थाचं संपूर्ण नामोनिशाण जिल्ह्यातनं मिटलं पाहिजे, यासाठी कशा पद्धतीनं कारवाई करायची याचं नियोजन देखील SP करावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत। आणि असा प्रयत्न राहील की अंमली पदार्थाच्या विळख्यातून सुटलेला पहिला जिल्हा महाराष्ट्रातला हा रत्नागिरी जिल्हा असेल अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांनी काम करावं अशा सूचना आजच्या बैठकीमध्ये मी दिलेल्या आहेत। पण एकंदरीत इतक्या गांभीर्याने एवढं हे प्रकरण होत आहे आणि पोलिसांकडनं काय आता तुमच्या भविष्यातला अपेक्षा आहे पाहिजे? मी आणि ही तुम्हाला ही बैठक पण देखील कशी घेतली माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या समवेत बैठक घेतलेली आहे। याचं कारण पोलिसांनी काय केलं पाहिजे ह्या अपेक्षा आम्ही या ठिकाणी व्यक्त केल्या, तशा तुमच्याकडनं देखील आमच्या अपेक्षा ज्या आहेत अवेअरनेस क्रिएट करण्याच्या, एखादी बातमी करत असताना याच्यामधनं सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करावी ही विनंती तुम्हाला देखील मी केलेली आहे। त्याच्यामुळं पत्रकार, प्रशासन, शासन असं जर एकत्र आलं तर आम्ही जे 2 महिन्याचं 3 महिन्याचं टार्गेट घेतलेलं आहे ते लवकरात लवकर पूर्ण होईल याची खात्री 100% पालकमंत्री म्हणून मला आहे। राजकीय हस्तक्षेप पोलिसांनी नाही, मी तर असं सांगितलं की अशा बाबतीमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा जर फोन आला तर ज्याचा फोन येतोय त्याची डायरीमध्ये नोंद करून घ्यावी की अंमली पदार्थ बाळगणाऱ्या व्यक्तीला सोडण्यासाठी अमुक राजकीय लोकप्रतिनिधीचा फोन होता। आणखी काही कडक सूचना तुम्ही केल्या त्या संदर्भात? नाही, सगळ्याच कडक सूचना ह्या प्रेस कॉन्फरन्सला सांगायच्या नसतात। ज्या काही कडक सूचना किंवा कडक कारवाई करायची ते पोलीस अधीक्षक नक्की करतील। साहेब याच्यामध्ये टाइम बॉन्ड असेल? नाही, ही आता आपण एक टास्क म्हणून 3 महिने घेतलेली आहे, पण ही ऑनगोईंग प्रोसेस आहे। 3 महिन्यानंतर हे सगळं संपणार आहे अशातलं बघणार नवीन कोणतरी तयार होईल, त्याच्यामुळे ते तयार होणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे आणि ही मोहीम चालतच राहील। 15 दिवसामध्ये रिपीटेड गुन्हे या बाबतीतले अंमली पदार्थाच्या बाबतीतले जे केलेले आहेत त्या 8 लोकांना तडीपार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे आणि त्यांना तडीपार केलेला आहे। 5 जिल्ह्यातनं तडीपार केलेला आहे। साहेब यामध्ये किती वयोगटाची म्हणजे मुलं आहेत जी सेवन करतात अंमली पदार्थ आहेत? यामध्ये वयोगट आपल्याला सांगता येणार नाही, परंतु लहान मुलं देखील याच्यामध्ये येऊ पाहत आहेत। काही मुलं त्याच्यामध्ये आलेली आहेत। काही जी टोळकी रात्री 10-12 नंतर काही मोजक्या नाक्यांवर बसलेली असतात त्यांना देखील तपासावं अशा सूचना मी दिलेल्या आहेत। आणि आपल्या माध्यमातून मला युवा पिढीला एक विनंती करायची आहे की अंमली पदार्थाच्या विळख्यात आपण येऊ नये। फार मोठी मोहीम ही पोलिसांनी हातामध्ये घेतलेली आहे। स्वतःचं करिअर ह्याच्यातनं उद्ध्वस्त होऊ शकतं पोलिसांच्या कारवाईमुळं, हे देखील तरुणांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। जे मूळ आहे त्याच्यापर्यंत आपण पोचणारच आहोत, पण त्या मुळापर्यंत पोचल्यानंतर जर तरुणांची विकत घेतलेल्यांची नावं आली तर त्यांच्यावर देखील कारवाई होणार आणि ती मोहीम ही सुरू झालेली आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये। त्याच्यामुळे स्वतःचं शैक्षणिक करिअर किंवा आयुष्य या सगळ्या गोष्टीमध्ये कोणी बर्बाद करू नये अशी माझी पालकमंत्री म्हणून आणि त्यांचा एक मित्र म्हणून त्यांना विनंती आहे। मिरजोळ असेल या भागामध्ये मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे। कचऱ्याच्या बाबतीतला MIDCनं निर्णय घेतला आहे। घनकचऱ्यासाठी आम्ही 5 एकर जागा द्यायचा निर्णय घेतलेला आहे। टेंडर देखील 8.5 कोटीचं निघालेलं आहे। वर्षभरामध्ये घनकचऱ्याचा प्रकल्प या 5ही ग्रामपंचायतींना इन्क्लूड करून मोठा रत्नागिरीमध्ये सुरू होतो आहे।